आपण शेवयांची खीर तर कायमच बनवतो. पण तुम्ही कधी रोज फ्लेवरची शेवयांची खीर बनवली आहे का? नसेल बनवली तर तुम्हाला मी आता रेसिपी दाखवते. एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इथे मी 3 चमचे गुलकंद घेतलेले आहे. हे गुलकंद मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आपल्याला. तर आता हे मिक्सरमध्ये घालून ह्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी, पाव वाटी थोडंसं दूध घालायचं. म्हणजे जेणेकरून ते छान बारीक होईल. तर मी इथे अगदी अ, पाव वाटीच दूध घेतलेलं आहे. पाव वाटी दुधातून हे बघा बारीक करून घेतलं. व्यवस्थित असं छान हे बारीक झालं. आता हे वाटीमध्ये काढून घ्यायचं. वाटीमध्ये काढून ठेवायचं आणि आता आपण खीर तयार करायला घेऊयात. कढईमध्ये साधारण 4 चमचे साजूक तूप घेतलेले आहे. हे घट्ट तूप आहे. पातळ झाल्यानंतर 4 चमचे होईल. ते साजूक तूप घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये शेवया घालायच्या. तोडून घालते मी ह्या शेवया. म्हणजे काय होतं, की छान मिळून येतात. त्यामुळे ह्या सगळ्या शेवया तोडून अशा तुपामध्ये घालून घ्यायच्या. तुमच्याकडे कुठल्या शेवया असतील तुम्ही त्या यूज करू शकता. या मी विकत आणलेल्या शेवया आहेत. घरगुती शेवया पण असतात. त्यासुद्धा वापरल्या तरी चालतील. आता छान व्यवस्थित तुपावरती ह्या परतून घ्यायच्या थोड्या ब्राऊन होईपर्यंत. म्हणजे त्या छान लागतात परतल्यानंतर तुपावरती. त्यामुळे व्यवस्थित 1-2 मिनिटं त्या 2 मिनिटात लगेचच परतल्या जातात छान व्यवस्थित. लगेचच ब्राऊन होतात. आता हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे आपल्याला. फ्रिजमधलं किंवा गरम दूध नाही घालायचं. रूम टेम्परेचरवरचं दूध घातलत ना व्यवस्थित परफेक्ट होतं. तर इथे मी साधारण आता आपल्याला खीर किती बनवायची आहे त्याप्रमाणे मी साधारण 5 ते 6 वाट्या इथे दूध घालून घेतलेलं आहे. आता दूध घालून घेतल्यानंतर मग हे एकदा छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. म्हणजे ह्या ज्या शेवया आहेत त्या दुधामध्ये छान मिक्स झाल्या पाहिजेत. 1 मिनिटभर असं हलवून घेतलं ना, की मग ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण साखर बिलकुलही घालणार नाही आहोत. आता आपण जे तयार करून ठेवलेलं पेस्ट आहे ना, गुलकंद आणि दुधाची, ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि ह्याच्याच बरोबर थोडंसं रोज सिरप घालायचं. रोज सिरपने काय होतं, कलरही खूप छान येतो आणि गोडवाही येतो. त्यामुळे त्याला काही साखर घालण्याची गरज पडत नाही. त्यामुळे इथे मी एक साधारण 6 चमचे तरी असेल हे रोज सिरप ते घालून घेतलेलं आहे आणि आता इथे मी हे बदाम घेतलेले आहेत. हे बदाम मी रात्रभर भिजवून ठेवले होते आणि नंतर ते सकाळी त्याची सालं काढून कट करून घेतलेत. तुम्हाला डायरेक्ट बदामाचे काप करून घालायचे असतील तर तुम्ही ते घालू शकता. हे बदामाचे काप ह्याच्यामध्ये खूप छान लागतात. त्यामुळे अशा पद्धतीने बदाम जर का तुम्ही भिजवून घातले ना, तर जास्त छान लागतील ह्याच्यामध्ये. आता व्यवस्थित हे हलवून घ्यायचं. इथे आता थोडंसं हे पातळ दिसतंय. आपल्याला हे घट्ट करून घ्यायचंय. त्यामुळे एकदम लो गॅसवरती आपल्याला हे दूध घट्ट करून घ्यायचे, आटवत ठेवायचे लो गॅसवरती. या खिरीमध्ये गुलकंद आणि रोज सिरप घातलेला असल्यामुळे याला साखर घालण्याची बिलकुलही गरज पडत नाही. हे बघा 15 मिनिटं आटवल्यानंतर आहे ना, अगदी बासुंदीसारखं दूध तयार होतं हे आणि खीर पण छान अशी घट्ट झालेली आहे. त्यामुळे चव पण खूप सुंदर येते. आता ह्याच्यामध्ये काय करायचं अगदी शेवटी थोडीशी वेलदोड्याची पूड घालायची. मी अर्धा चमचा घालते ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ड्राय रोज पेटल्स घालायच्या, ज्या बाहेर सहज मिळतात. ड्राय रोज पेटल्स म्हणजे काय? वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात. त्या घालायच्या. खूप छान लागतात. अगदी स्वस्त मिळतात, फार काही महाग नाहीयेत आणि बाहेर सहज केक शॉपमध्ये तर तुम्हाला सहज उपलब्ध होतात. त्या घातल्या ना, खूप अप्रतिम टेस्ट येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं. त्यामुळे ह्या आवर्जून घाला तुम्ही. आणि नसतीलच तर मग ठीक आहे तुम्ही हे स्किप करू शकता. पण जर मिळाल्या तर खरंच तुम्ही नक्की घाला. आता हे व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं. इथे आपली खीर तयार होते. ही एक वेगळ्या फ्लेवरची खीर तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. याला गुलाबाचा सुगंध इतका सुंदर येतो आणि ह्याच्यात साखरही घालावी लागत नाही. एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान, साध्या, सोप्या आणि शक्यतो पौष्टिक रेसिपीजच माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा, इथे सुंदर अशी आपली शेवयांची खीर तयार झाली. एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती सुद्धा मी थोडंसं गार्निशिंगसाठी ड्राय रोज पेटल्स घालतीये. खूप छान वाटतात. तुम्ही ह्याच्यावरती ड्रायफ्रूटही गार्निशिंगसाठी घालू शकता. अप्रतिम होते. खरंच एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशी रोज फ्लेवरची शेवई खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर लागते. साखरेचीही गरज पडत नाही आणि खूप छान अशी एक रेसिपी तयार होते.